नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीची विजय घोडदौड सुरू आहे. दोन्ही पक्षाचे आतापर्यंत तब्बल 9 उमेदवार हे बिनविरोधी विजय झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदानाआधीच विजयाचे गुलाल उधळला जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात भाजपचा सर्वात पहिला उमेदवार हा भाजपातून निवडून आला. विशेष म्हणजे मतमोजणी अजून 14 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख अजून 2 दिवसांवर आहे. असं असताना निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीत उमेदवारी विजयी होताना दिसत आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा सर्वात आधी विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपच्याच उमेदवार आसावरी नवरे यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रंजना मितेश पेंडकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपची कल्याण डोंबिवलीतील ही विजयी घोडदौड सुरूच आहे. भाजपचे केडीएमसीत आतापर्यंत 5 उमेदवार बिनविरोधी विजयी झाले आहे. विशेष म्हणजे 5ही उमेदवार महिला आहे. तर दुसरीकडे भाजपच नाही तर शिवसेना शिंदे गटालाही इथे बिनविरोध विजय मिळताना दिसत आहे. भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे देखील 4 उमेदवार इथे बिनविरोधी विजयी झाले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत निवडणुकीच्या निकाला आधीच तब्बल 9 उमेदवारांचा बिनविरोधी विजय झाल्याचे चित्र आहे. केडीएमसीतील भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक आतापर्यंत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून भाजपच्या ज्योती पवन पाटील विजयी झाले आहेत, तर भाजपच्या मंदा सुभाष पाटील प्रभाग क्रमांक 27 मधून बिनविरोधी विजयी झाले आहे. रेखा राम यादव चौधरी या प्रभाग क्रमांक 18 मधून बिनविरोधी विजय झाले आहेत. त्या पाठोपाठ आसावरी केदार नवरे यांचा डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 26 मधून बिनविरोधी निवड झाली आहे. तर रंजना मितेश पेंडकर यांचा प्रभाग क्रमांक 26 मधून विजय झाला आहे. शिवसेनेच्या 4 उमेदवारांचा बिनविरोध विजय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे नगरसेवक पदाचे 3 उमेदवार बिनविरोधी विजयी झाले असतानाच आता शिवसेनेची ही विजयी घोडदौड सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 28 येथील शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे देखील बिनविरोधी विजयी झाले आहे. यामुळे शिवसेनेची बिनविरोधी विजयी झालेल्या नगरसेवकांची संख्या 4 पट इतकी झाली आहे. शिवसेनेची ही विजयी वाटचाल अशीच सुरू राहणार असून इतर ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोधी निवडून येण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या या विजयामुळे इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये देखील जल्लोषाचे वातावरण आहे. तर शिवसैनिकांकडून विजय साजरा करण्यात येत आहे. यावर कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ज्याला आपण विकास पुरुष असं समजतो, ज्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं चालू आहेत, असे आदरणीय नेते सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावर असलेला नागरिकांचा विश्वास आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर 9 नगरसेवक बिनविरोध देण्याचं काम आपल्या नागरिकांनी केलेलं आहे. त्यामुळे मी मनापासून या कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. या ठाकरे बंधूंची युती झाली असेल, पण नागरिकांचा यांच्यावर राहिलेला विश्वास बिलकुल कुठल्या प्रकारचा राहिलेला विश्वास, या पक्षाला उमेदवार नाही मिळत, जे उमेदवार देऊ शकत नाही, जे उमेदवार दिलेले आहेत ते माघार घेण्याचं काम हे लोक करू शकतात. यांच्यावर कुठल्याही प्रकारचा नागरिकांचा विश्वास नाही. मग महायुतीवर असलेला नागरिकांचा विश्वास, मतदारांचा विश्वास, कारण महायुतीने केलेली अनेक लोकोपयोगी कामे, म्हणजे रस्ते असतील, अनेक प्रकल्प असतील, शासन आपल्या दारी असेल, ज्येष्ठांसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवांसाठी असेल, असे अनेक महायुतीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. आणि त्याचप्रमाणे लोकांचे असलेले चांगले संबंध, मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल,
कामगारांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न सोडवण्याचा. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एक ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.